बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीनं इशारा पातळी ओलांडली। नदीकाठच्या भागात प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। उल्हास नदीची इशारा पातळी 17.50 मीटरवर आहे। बदलापूर नगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा यानंतर सज्ज झालेली पाहायला मिळते। ठाणे जिल्हा आणि रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे आणि त्याचा फटका बदलापूरच्या उल्हास नदीला पडलेला आहे। आपण जर बघितलं बदलापूरच्या उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। 17.50 इतकी धोक्याची पातळी होती, मात्र आता परिस्थिती जर बघितली 17.10 वर ही उल्हास नदीची पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। त्यामुळे धोक्याची पातळी ही ओलांडली आहे, तर अनेक भागांमध्ये देखील पाणी शिरण्यास सुरुवात झालेली आहे। सध्या मी ज्या रस्त्यावर आहे हा बदलापूरवरून मुरबाडकडे जाणारा मुख्य रस्ता आहे आणि ह्या मुख्य रस्त्याच्या पुलाखाली ही उल्हास नदी वाहत असते। उल्हास नदीने सध्या धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर या पुलाच्या शेजारी जी मोहन नॅनो रेसिडेन्सी आहे त्या मोहन नॅनो रेसिडेन्सीमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं जातं आणि अनेक वाहनं असतील, नागरिकांना त्याचा फटका पडतो। मात्र खबरदारी म्हणून आता तिकडच्या रहिवाशांनी आपली जी वाहनं आहेत ती रस्त्यावर उभी केलेली आहेत। कॅमेरामन सिद्धेसह महिरज जाधव, TV9 मराठी, बदलापूर।